हे वेलकम बॅक. दिस इज उत्तरेश्वर सोन्ने. वेलकम टू ज्ञानोदय क्लासेस. मित्रांनो, काल सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 11वीच्या एनसीईआरटीचा पहिला चॅप्टर जो आम्ही चालू करणार आहोत तो आहे सेल द बेसिक युनिट ऑफ लाईफ. बरोबर आहे. आणि हा जो चॅप्टर आहे या चॅप्टर मध्ये आता आपण सुरुवात करूया. नेमकं सेल कशाला म्हणायचं किंवा हा चॅप्टर शिकणं का गरजेचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट सांगेल, तुम्ही 10वी नंतर आता नुकतंच 11वी मध्ये आलायत. बरोबर आहे का नाही. काही जण मराठी मीडियमचे आहेत, तर काही सेमी इंग्लिश मीडियमचे आहेत, काही इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहेत ज्यांचं 10वीला असं होतं. पण या सगळ्यांना आता हे इंग्लिश मधून शिकायला लागणार आहे, म्हणून मी काही गोष्टी मराठीमधून सुद्धा तुम्हाला समजतील अशा पद्धतीने एक्सप्लेन करेल. मला एक जणांना प्रश्न विचारला, लहान लेकरू होतं आणि चौकस बुद्धी असते, त्यानं विचारला की आपल्यामध्ये आणि दगडामध्ये बेसिकली काय डिफरन्स आहे, आपल्यामध्ये आणि दगडामध्ये काय फरक आहे. मी म्हटलं काही नाही, दगड हालचाल करत नाही आणि आपण हालचाल करतोय. मग थोड्या वेळाने त्यानं मला विचारलं, ती जी प्लास्टिकची बॅग चालली आहे त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. म्हणजे प्लास्टिकची बॅग तर चाललेली होती. मी म्हटलं काही नाही, ती पण नाही हालचाल करत आहे. म्हटलं करते, आता तर जातीये, मला सांगता येईना काय करावं. बरं, मी म्हटलं मला नाही सांगता येते, पण तिला बोलता कुठे येते. म्हटलं वाढता कुठे येते. लहान लेकरू होतं, काहीतरी फसवावं सांगावं म्हटलं. बरं, त्याच्यानंतर मला त्यानं विचारलं की मातीच्या ढिगाऱ्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. मी म्हटलं मातीचा ढिगारा वाढतच नाही, आपण वाढतो. तो म्हटलं नाही, मातीचा ढिगारा वाढतो, वरती वरती जातो. मी म्हटलं यार, लेकरू लयच आगाव दिसतं, हे काही प्रश्न विचारतंय हे. मग मला त्याला सांगता येईना नेमकं फरक काय होता. मला त्याला हे सांगायचं होतं की हे सगळं निर्जीव आहे आणि आपण सजीव आहोत, पण मला त्याच्या भाषेत सांगता येत नव्हतं. कारण त्याला सेल कळत नव्हती, त्याला पेशी कळत नव्हती, त्या सेलमध्ये चालणारे फंक्शन कळत नव्हते, आणि म्हणून मला त्याला सांगता येत नव्हतं. आणि जर तुम्हाला सेल कळत नसेल ना, तर त्या लहान लेकरासारखी अवस्था होईल. बरं, काहीच कळणार नाही तुम्हाला, लक्षात येतं. म्हणून आम्हाला समजून घ्यायचंय नक्की सेल कशाला म्हणायचं. अगदी बारकाईनं लक्ष द्या. बघा, व्हॉट इज सेल. सेल म्हणजे काय. शुद्ध मराठीमध्ये याला पेशी म्हणतात. सर, प्रत्येक गोष्ट अशी मराठीमधून समजून घेणं गरजेचं आहे का. नाही, कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. मराठीमधून अशी नावं समजून घेणं गरजेचं नाहीये. सेल कशाला म्हणायचं. सेल इज डेफिनेशन लक्षात ठेवायची. सेल इज दी स्ट्रक्चरल and functional unit of life. आता या डेफिनेशन वरून चॅप्टर बराचसा क्लिअर होतो की पेशी काय असते, सेल काय असते. तर सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. याचा अर्थ काय. पेशी आहे. आपण आता जे मराठी मीडियम मध्ये आलेत ना, त्यांच्यासाठी एकदा थोडक्यात सांगतो. तुम्हाला जसं वाक्यांचा अर्थ करतो त्या पद्धतीनेच हा वाक्याचा अर्थ आहे. पेशी आहे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ चे लाईफ, जीवनाचे, सजीवांचे. कळतं का. सजीवांचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. स्ट्रक्चरल म्हणजे रचनात्मक. स्ट्रक्चरल या शब्दाचा अर्थ रचनात्मक आणि फंक्शनल याचा अर्थ कार्यात्मक. म्हणजे काय हो. पेशी हे सजीवांचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे. एकक आहे म्हणजे एक 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 पासून तयार झालेला आहे. पेशी ही रचनात्मक एकक आहे. म्हणजे मी सजीव आहे, तर माझं संपूर्ण शरीर कशापासून तयार झालेलं आहे. सेल पासून तयार झालंय. कळतंय का. म्हणून रचनात्मक एकक आहे. सजीवांचं शरीर हे पेशीपासून तयार झालेलं असतं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड स्ट्रक्चरल युनिट. कळतं. आणि फंक्शनल युनिट म्हणजे काय हो मग सर. फंक्शनल युनिट म्हणजे माझ्या शरीरामध्ये चालणाऱ्या सर्व क्रियांचा बेस कोण आहे. सेल आहे. म्हणजे सर्वच लाईफ प्रोसेसेस लाईक रेस्पिरेशन, एक्सक्रीशन, रिप्रोडक्शन याचा बेस कोण आहे. म्हणजे प्रजनन करू शकतो, शरीरातली घाण बाहेर टाकू शकतो, माझ्याकडे बोलण्यासाठी आता ऊर्जा आहे, ही कुठं तयार होते. हे सगळ्याच एकक सेल आहे. कोण आहे. कमॉन, सेल आहे. अँड दॅट्स व्हाय द सेल इज कॉल्ड स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आणि म्हणून आम्ही म्हणतो सेल ही रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे.
तुम्हाला कळतं येणारे बाळांनो. आता हे मध्ये मध्ये लिहायचं नाही हा. असं मी जे लिहिलंय ना रचनात्मक आणि कार्यात्मक, इथंच डेफिनेशनच्या इथं नाही लिहायचं. सोन्ने सरांची टपरी असते स्वॅग के साथ. कुठं असते ही टपरी? तुमचं जे नोटबुक आहे, लक्ष द्या, हे जे नोटबुक आहे ना तुमचं, त्या नोटबुकमध्ये ना वरती समास असतो आणि हा समासाचा भाग आपला आहे. कळतं? सोन्ने सरांचा भाग आहे. इथं शब्दांचे अर्थ लिहायचं, महत्वाचे पॉईंट लिहायचे. कळतं? जे तुम्हाला समजण्यासाठी बेटर आहे ते सगळं काही वरती लिहून घ्यायचं, विशेष करून मराठी मीडियमची लेकरं. ओके, सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. अरे कळतं का नाही? आणि जे सर्व सजीव असतात म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात. ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग म्हणजे जगणारे, ऑर्गॅनिझम्स म्हणजे जीव, थोडक्यात सजीव. हे दोन प्रकारचे असतात. कोणते दोन प्रकार? युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. बाळांनो, हे जे बायोलॉजी आहे ना फार इंटरेस्टिंग आहे बघा. शब्दांवरती बायोलॉजी खेळ खेळतं बघा. सेल आहे, युनी आहे, सेल आहे पण मल्टी आहे. मग ह्या युनीचा आणि मल्टीचा अर्थ आम्हाला कळायला पाहिजे. त्याच्यावरून पुढे काय असेल लगेचच कळतं. युनी मीन्स वरती टपरीवर लिहून घ्यायचं. युनी मीन्स वन, युनी मीन्स वन अँड मल्टी मीन्स मेनी. युनी म्हणजे एक, मल्टी म्हणजे मेनी, मेनी म्हणजे भरपूर, एक सेल्युलर, मेनी म्हणजे भरपूर सेल्युलर. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर ऑफ टू टाइप्स, दॅट इज द एक सेल्युलर अँड भरपूर सेल्युलर. याचा अर्थ काय हो? युनिसेल्युलर आर कंपोज्ड ऑफ वन सेल. इथं काय लिहितो मी? कंपोज्ड. लिहायला थोडीशी जागा कमी पडतीये. कंपोज्ड ऑफ सिंगल सेल और वन सेल म्हणजे एकाच पेशीपासून तयार झालेली असतात. अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कोणत्या टाइपचे? मल्टी सेल्युलर मीन्स मेनी सेल्युलर म्हणजे भरपूर सेल्युलर. दीज आर कंपोज्ड ऑफ मेनी सेल्स म्हणजे यांचं शरीर हे भरपूर पेशींपासून तयार झालेलं असतं. अरे कळतं की नाही? मग मला सांगा, माझ्या शरीरावर तुम्हाला किती पेशी दिसतात? तुम्हाला दिसतच नाहीयेत पेशी एवढ्या मोठ्या. म्हणजे पेशीच नाहीयेत का किंवा एकच आहे का? असं नाहीये. भरपूर पेशींपासून आपलं शरीर तयार झालं. एक्झाम्पल थोडक्यात समजून घेऊया. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स युनिसेल्युलर असतात म्हणजे एकाच पेशीपासून तयार झालेले असतात ते फॉर एक्झाम्पल आहे अमीबा. कोणाचा बा? अमीबा. आणि याचं एक्झाम्पल आपण थोडक्यात समजून घेतोय. याचं एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल मॅन, माणूस. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. एवढाच आहे का? नाही तर भरपूर आहेत. जसं जसं बायोलॉजी मध्ये आपण पुढे जाऊ तसं तसं हे एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात येतील. मी जे बोर्डवर लिहितोय त्याच पद्धतीनं तुम्हीही लिहून घ्यायचं तुमच्या नोटबुक मध्ये. ओके बेटा? नेक्स्ट पार्ट आपण पाहणार. सेल कशाला म्हणायचं पाहिलं. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दोन प्रकारचे असतात हे पाहिलं. आणि जर या सेल बद्दल थोडासा इतिहास सांगता का? शोधली कुणी? बघितली कुणी? आत्या कोण? मामा कोण? अरे कळतं? पाहूया आपण सेल बद्दल थोडस बेसिक. चल बघा, हा पहिला शास्त्रज्ञ आहे रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक. थोडासा इतिहास समजून घेऊ आपण. थोडासा इतिहास समजून घेऊ. रॉबर्ट हुक नावाचा सायंटिस्ट आहे आणि ह्या रॉबर्ट हुकनं काय केलंय बाळांनो आपण ते समजून घेऊया. बघा, रॉबर्ट हुक. दिस रॉबर्ट हुक फर्स्ट टाइम coined the term सेल. यानं काय केलं? सेल ही टर्म कॉइन केली. सेल हा शब्द कुणी सांगितला? कुणी उच्चारला? रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक म्हणजे सेल हे नाव कुणी ठेवलं? तर रॉबर्ट हुकनं ठेवलं. म्हणून सेलची आत्या कोण? रॉबर्ट हुक. कळतं का? आणि मामा कोण? तुम्ही आम्ही सगळे शिकावं लागतंय ना, मग आपण मामा. कळतं? रॉबर्ट हुक coined the term cell and the one more important scientist is here, that is
आणखीन एक महत्वाचा शास्त्रज्ञ आहे आणि तो शास्त्रज्ञ कोण? अँटॉन वॉन लीव्हनहॉक. अँटॉन लीव्हनहॉक ह्यानं काय केलं बघा? फर्स्ट अँड डिस्क्राइब्ड द सेल. पहिल्यांदा पाहिली आणि डिस्क्राइब केली सेल. पहिल्यांदा पाहिली आणि डिस्क्राइब केली. कोण? पेशी. फर्स्ट सॉ अँड डिस्क्राइब द सेल. अँटॉन लीव्हनहॉक ना अशी पेशी पाहिली. पेशी 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 कुणी पाहिली? अँटॉन लीव्हनहॉकनं. पण त्याला पेशी म्हणायचं असतं. कोणी सांगितलं? रॉबर्ट हुकनं सांगितलं. दिस रॉबर्ट हुक कॉइन्ड द टर्म सेल अँड अँटॉन लीव्हनहॉक फर्स्ट सॉ अँड डिस्क्राइब्ड सेल. ओके, सॉ अँड कॉइन्ड हे दोन शब्द फार महत्वाचे आहेत. इथं लक्षात ठेवायचे. हे दोन शास्त्रज्ञ महत्वाचे, रॉबर्ट हुक आहे आणि अँटॉन लीव्हनहॉक आहे. पण एक गोष्ट सांगेल इथं, मी हे जे व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला शिकवतोय, इथे एक थोडीशी मला अडचण येते. माझ्याकडे कलर पेन आहेत पण मी थोडंसं ब्राईटनेस जास्त होतोय हे माझ्या लक्षात येत आहे. सगळीकडून बल्ब चालू आहेत आणि तो ब्राईटनेस जास्त झाल्यामुळं कलर पेन इफेक्टिव्हली इथं दिसत नाहीये. त्यामुळे मी ब्लॅक पेन यूज करतोय. पण तुम्ही लिहित असताना हे तुमच्या नोटबुकमध्ये नोट करत असताना रॉबर्ट हुक किंवा अँटॉन लीव्हनहॉक हे वेगळ्या पेननं नोट करायचं. पुढचं जे कंटेंट आहे ते वेगळ्या पेननं नोट करायचं, जेणेकरून याचा फायदा तुम्हाला नीटला होईल. नीटमध्ये प्रश्न काय विचारतात? डॅश सायंटिस्ट कॉइन्ड द टर्म सेल असं विचारतात. डॅश डॅश या शास्त्रज्ञानं सेल ही टर्म उच्चारली, कॉइन केली. ओके, मग खाली 2-4 शास्त्रज्ञाची नावं देणार, सांगणार रॉबर्ट हुक, अँटॉन लीव्हनहॉक, उत्रेश्वर सोन्ने सर, विश्वदीप खोसे पाटील सर. अरे कळतं की नाही? अशा शास्त्रज्ञाची नावं सांगणार. मग तुम्ही सांगायचं रॉबर्ट हुक. युएस सोन्ने सर आम्हाला शिकवायला होते रॉबर्ट हुकनं सेल डिस्कवर केली म्हणून. तुम्ही कन्फ्यूज करू नका. ओके, नेक्स्ट याच्यानंतर फर्स्ट अँटॉन लीव्हनहॉकनं सेल पाहिली खरी, पण ही सेल कशी पाहता येते हे आपण पाहणं गरजेचं आहे. टू सी दिस सेल मायक्रोस्कोप इज दिअर. सेल जर पाहायची असेल, टू सी द सेल, जर पेशी पाहायची असेल तर ती मायक्रोस्कोपनं पाहावी लागेल. का हो सर, मायक्रोस्कोप नसेल तर सेल पाहता येईल का? येईल न पाहता. जर पेशी मोठी असेल तर पाहता येते. अंड सेल आहे, पाहता येते. एक आपण ऑस्ट्रिच, बरोबर आहे ना, शहामृगाचं अंड 15 सेंटीमीटर डायमीटर असणारे सगळ्यात मोठी पेशी आहे ती. टू सी द सेल मायक्रोस्कोप इज दिअर. काय आहे? मायक्रोस्कोप. आणि मायक्रोस्कोपला काय म्हणायचं? मायक्रोस्कोप. मायक्रो मीन्स स्मॉल, मायक्रो मीन्स स्मॉल. मायक्रोस्कोप या शब्दाचा संपूर्ण अर्थ आहे सूक्ष्म दर्शिका, म्हणजे दर्शन देणारी सूक्ष्मिका. कळतं की नाही? कोणाचं दर्शन? जे बघायचे त्याचं दर्शन. सूक्ष्म दर्शिका. अँड दिस मायक्रोस्कोप्स आर ऑफ डिफरंट टाइप्स. हे मायक्रोस्कोप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. थोडक्यात सांगेल, नीट लक्ष द्या. सिंपल मायक्रोस्कोप, सिंपल मायक्रोस्कोप, हिंटनं आणि थोडक्यात सांगतोय मी तुम्हाला, कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. म्हणजे सेल जर ह्या पेशी, हे बघा माझं संपूर्ण शरीर आहे ना, हे मी मल्टीसेल्युलर आहे आणि माझं हे सगळं शरीर पेशीपासून तयार झालंय. हे बघा एक पेशी, ही दुसरी पेशी दिसते का? नाही दिसत. मायक्रोस्कोप लावून बघावं लागतं. कोणते मायक्रोस्कोप असतात? सिंपल, कंपाऊंड अँड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. कशासाठी? आता बघा कोणत्या मायक्रोस्कोप मधून काय दिसू शकतं? टू सी म्हणू इथं आपण. टू सी असं टॅब्युलर फॉर्म मध्ये थोडस कळतं. काय बघता येईल? सिंपल मायक्रोस्कोप मधून जर अशा मोठ्या सेल्स पाहता येतील. टू सी समवॉट लार्जर सेल्स. कंपाऊंड मायक्रोस्कोप मधून सर काय पाहता येईल? थोड्याशा लहान सेल्स, स्मॉलर सेल. बर, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप कशासाठी आहे? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप कशासाठी आहे? टू सी द इंटेरियर ऑफ सेल. ओके बाळांनो, खूप जीव ओतून करतो आम्ही याच्यासाठी, खूप प्रिपरेशन करायला लागतं आणि हे फक्त मीच करू शकतो असं मी बिलकुल म्हणणार नाही. कुणीही करू शकतं, पण मी हे करत असताना रिअली एन्जॉय करतो. तुम्ही सुद्धा अभ्यास करताना एन्जॉय करा. अभ्यास माझा आहे, मला करायचंय, मला आनंद वाटतोय, मला डॉक्टर व्हायचंय.
माझ्यासाठी करतोय ही भावना जोपर्यंत तुमच्या मनामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत ते डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे ते तुमचं आहे असं वाटणार नाही. बाळांनो, तुम्ही लहानपणापासून हे स्वप्न बघितलेलं आहे. अगदी भांडी बासनं खेळत असताना सुद्धा तुम्हाला वाटायचं की मला डॉक्टर व्हायचंय आणि त्या स्वप्नाला कुठेही तडा गेला नाही पाहिजे. म्हणून आम्ही तुम्हाला साथ द्यायला, मार्ग दाखवायला आहोत. तुम्हीही त्या मार्गावर चालायला सक्षमरित्या उभे राहा. बघा, सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. सिंपल मायक्रोस्कोप इज used to see the larger cells. Compound microscope is used to see the smaller cells, and this electron microscope is used to see the interior of the cell. Interior म्हणजे आतलं, पेशीच्या आतमध्ये झाक के देखेंगे अंदर क्या है. अरे कळतं की नाही आतमध्ये काय आहे बेटा ते पाहण्यासाठी कोणता मायक्रोस्कोप? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. नक्की करतात काय सर हे मायक्रोस्कोप? मायक्रोस्कोप मॅग्निफाय करतं इमेजला. मॅग्निफिकेशन, CATION, मॅग्निफिकेशन. व्हॉट यू मीन बाय मॅग्निफिकेशन? शब्दाचा अर्थ वरती टपरीवर लिहून घ्यायचा. मॅग्निफिकेशन म्हणजे गावंढळ भाषेत जर सांगायचं झालं तर काय करतं बघा, नीट लक्ष द्या, झूम करून दाखवतं. कमॉन, काय करतं? झूम करून दाखवतं. आपण जर समजा असा पिक्चर, एखादा फोटो बघायला घेतला, कळतं का? देवाचा समजा, असं एखाद्या देवाचा फोटो आहे. कोणता देव? समजा रणवीर सिंग, बरोबर? कळतं? आता त्यांचा जर फोटो असा आपण झूम करून बघायला लागलो तर त्याला काय होतं? मॅग्निफाय होते इमेज, म्हणजे विस्तृतीकरण म्हणायचं त्याला. कळलं का? विस्तृतीकरण म्हणजे मोठंकरण. लक्षात येतं? विस्तृतीकरण. सिंपल मायक्रोस्कोप एखादी जर मोठी सेल असेल तर तिला आणखीन मोठी करतो. किती मोठी करतो सर? तर 50 to 100 टाइम्स. 50 ते 100 वेळा मोठी करतो. म्हणजे ही जर सेल असेल तर हिला 50 किंवा 100 पटीनं मोठी करतो. अरे कळलं की नाही? जर कंपाऊंड मायक्रोस्कोप असेल तर कंपाऊंड मायक्रोस्कोप किती मोठी करतो सेल? इट इज अबाउट 1000 टाइम्स. 1000 पटीनं मोठी करतो. लक्षात येतं? आणि जर हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असेल, सूक्ष्मदर्शिका असेल, तर ती त्या सेलला, त्या पेशीला, ही पेशी आहे, स्मॉलेस्ट पार्टिकल, जे माझं संपूर्ण शरीर आहे, ती पेशी आहे, तिला किती मोठं करेल आतमधलं दाखवण्यासाठी? तिला 5 शून्य पट एवढं मोठं करेल. 5 शून्य टाइम्स. किती? 5 शून्य म्हणजे 5 लाख टाइम्स. 5 लाख वेळा मोठी करेल, कारण आपल्याला आतमध्ये पाहायचंय. कोण करेल? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तुमच्या हे सगळं लक्षात आलं पाहिजे. मायक्रोस्कोप कशासाठी असतो? टू सी द सेल. सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आणि हे जर सर सगळं मायक्रोस्कोपनं पाहिलं तर यांचे शेप कोणते दिसतात? कोणत्या आकाराच्या असतात ह्या पेशी? पेशीचा आकार कोणता? मग ते पाहू आपण. शेप ऑफ सेल. फार बेसिक पाहतोय बरं आपण. लक्ष द्या सगळे. तुम्हाला आवाज व्यवस्थित यावा म्हणून इथे फॅन बंद ठेवावा लागतो. आणि जर फॅन बंद ठेवला तर आम्ही घामाघूम होतो. डिस्टर्बन्ससाठी माफ करा सगळे. हा, चल. बर, बघा, शेप ऑफ सेल, पेशीचा आकार कसा असतो? तर नो टिपिकल शेप. कुठलाही टिपिकल शेप नसतो. व्हॉट यू मीन बाय टिपिकल शेप? म्हणजे विशिष्ट आकार असा काही नसतो, निश्चित असं काही नसतं. अरे लक्षात येतं? आणि मग जे वेगवेगळे प्रकारचे शेप्स असतात, डिफरंट शेप्स ऑफ सेल आर लाईक, आता बघा एक एक शेप पाहू आपण. फॉर एक्झाम्पल स्पेरिकल शेप असतो. कसा असतो? स्पेरिकल शेप. शब्द बघा, स्पेरिकल शेप असतो. त्याच्यानंतर रेक्टँग्युलर शेप असतो. स्पेरिकल, रेक्टँग्युलर, गोलाकार, आयताकार. लक्षात येतं? फ्लॅटन्ड, चपटा. लगेचच लिहून घ्यायचं. शांत नाही बसायचं बिलकुल. फ्लॅटन्ड असतो म्हणजे चपटा असतो. त्याच्यानंतर पॉलिगोनल शेप असतो. पॉलिगोनल शेप असतो. आणखीन कसा असतो? ओव्हल शेप असतो.
आणखीन कसा असतो? ट्राय अँग्युलर शेप असतो. आणखीन कसा असतो? कोनिकल शेप असतो. आणखीन कसा शेप असतो सर? आणखीन कॉलमनार शेप असतो. संपले एवढेच असतात का सर? नाही, तर असे एटसेट्रा भरपूर शेप्स असतात. टिपिकल नाहीच आहे, निश्चित असं काही नाहीये. स्पेरिकल म्हणजे असा गोलाकार भरीव असा शेप असतो. रेक्टँग्युलर म्हणजे आयताकार असा आकार असतो. पेशीचा आकार सांगतोय मी. फ्लॅटंड म्हणजे अशी चपटी पेशी असते. लक्षात येतं. पॉलिगोनल म्हणजे असं किती कोण आणि किती भुजा काय सांगताच येत नाहीये. ओव्हल म्हणजे अंडाकृती असा शेप असतो. कळतं? अंडाकृती शेप असतो. ट्रायंग्युलर म्हणजे त्रिकोणासारखा शेप असतो. आम्हाला किमान शेपचे अर्थ तरी लक्षात आले पाहिजे. कोनिकल म्हणजे आईस्क्रीमचा कोन आठवतो सगळ्यांना, याच्यासारखा असा कोन सारखा आकार असतो. कॉलमनार म्हणजे बांधकामाचा कॉलम आठवतो सगळ्यांना, तसा कॉलम असतो, म्हणजे कॉलमनार शेप असतो. असे दीज आर द डिफरंट शेप्स ऑफ सेल. पेशीचे हे वेगवेगळे आकार असतात. अरे कळतं की नाही? लक्ष द्यायचं, बिलकुल लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आणि मग सर हे वेगवेगळे शेप्स असतात. मग सायझेसच्या बाबतीत काय सांगाल? यांच्या पेशीचा आकार सांगितला तर तुम्ही यांची साईज बद्दल काय सांगाल? तर पुन्हा तेच, साईज सुद्धा सगळ्याच पेशीची सारखी नसते. नेक्स्ट पॉइंट आहे साईज ऑफ सेल. साईज ऑफ सेल. साईज व्हॅरीज ग्रेटली. पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा. साईज व्हॅरीज ग्रेटली. याचा अर्थ काय? तर पेशीमध्ये भरपूर डिफरन्स असतो. भरपूर साईजेस वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. याचा अर्थ साईज व्हॅरीज ग्रेटली. अरे लक्षात येतं? मग सर सगळ्यात स्मॉल जी सेल असते, सगळ्यात छोटी पेशी, तिचा आकार किती असतो ते सांगा. स्मॉलेस्ट सेल. लक्षात ठेवायचं, फार सोपं आहे. स्मॉलेस्ट सेल. दिस इज द सेल ऑफ मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा. सेल ऑफ मायकोप्लाझ्मा इज द स्मॉलेस्ट सेल. व्हॉट यू मीन बाय मायकोप्लाझ्मा? सोन्या सरांच्या टपरीवरती लिहून ठेवायचं. मायकोप्लाझ्मा कशाला म्हणायचं? लक्षात घ्या. मायकोप्लाझ्मा मीन्स बॅक्टेरियल सेल विदाउट सेल वॉल. Bacterial cell without cell wall is called mycoplasmal cell. म्हणजे मायकोप्लाझ्मा काय असतं? बॅक्टेरिया विदाउट सेल वॉल. लक्षात येतंय का? बॅक्टेरिया म्हणजे काय? जीवाणू. विदाउट सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिकेशिवाय. अशी पेशीच्या भोवती भित्तिका नसते. मग सर प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं. अशा प्रकारे असणारे बॅक्टेरिया तिला म्हणायचं मायकोप्लाझ्मा. फार बेसिक आहे बरं, लक्षात ठेवायचं. आपण नीट शिकतोय, गैर काही नाही. मायकोप्लाझ्मा म्हणजे काय ते लक्षात ठेवा. आकार सगळ्यात लहान असतो. 0.3 मायक्रोमीटर एवढीच लहान असते. स्मॉलेस्ट सेल ऑफ द युनिव्हर्स. जगातली सगळ्यात स्मॉल पेशी आहे मायकोप्लाझ्मा. 0.3 मायक्रोमीटर. सर ते मायक्रोमीटर नाही कळलं, काय भानगडीत सांगतो ते पण बघा. त्याच्यानंतर आहे लार्जेस्ट सेल. पाहू आपण स्मॉलेस्ट सेल नंतर लार्जेस्ट, सगळ्यात मोठी, जगातली सगळ्यात मोठी पेशी कोणती? एग म्हणजे अंड. एग ऑफ ॲन, एवढं लांब लचक लिहिण्यापेक्षा आपण सोपं लिहू. ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच म्हणजे गरुड, शहामृग. ऑस्ट्रिच एग, शहामृगाचं अंड. त्याचा डायमीटर, त्याची व्यास असतो 15 सेंटीमीटर. म्हणजे असं जर घेतलं मोजायला तर ही कडची ती कड किती असते? 15 सेंटीमीटर एवढी मोठी असते. आणि 15 सेंटीमीटर एवढं तुमच्याकडे काय असतं माहितीये का? तुमच्या कंपास पेटीमध्ये जी पट्टी आहे, जी स्केल आहे, जी 15 सेंटीमीटरची असते, तेवढं तर मोठं अंडच असतं. कोणाचं? शहामृगाचं. आणि ती जगातली सगळ्यात मोठी पेशी आहे एग ऑफ ॲन ऑस्ट्रिच. लक्षात ठेवायचं नीटच्या दृष्टिकोनातून. त्याच्यानंतर सगळ्यात लांब लचक पेशी कोणती असते सर? बहुत लंबी. किती बी लांब. कोणती असते? नर्व सेल. नर्व सेल. NERVE. नर्व सेल. नर्व सेल म्हणजे काय हो सर?
चेतापेशी. आणि ही चेतापेशी चेतना देण्यासाठी मेंदूमध्ये असते. कुठं असते? मेंदूमध्ये. ह्या चेतापेशी पण आपण डिटेलमध्ये शिकणार. सर मेंदूमध्येच असते का? नाही तर भरपूर पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेड झालेले असतात. यांचं काम वगैरे आपण एक चॅप्टर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन नावाचा त्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. नर्व सेल. आता एवढंच लक्षात ठेवायचं की लांब लचक सेल कोणते असतात? नर्व सेल असतात. सगळ्यात मोठी कोणती? सगळ्यात छोटी कोणती? आणि आणखीन एक लक्षात ठेवायचं, बॅक्टेरियल सेल, बॅक्टेरियाच्या ज्या पेशी असतात त्यांची साईज किती असते? बॅक्टेरियल सेल हॅव द साईज अबाउट 3 to 5 मायक्रोमीटर. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मायक्रोमीटर काय भानगड हे सांगणार होतो. बरोबर आहे का नाही? फिजिक्सचा तुमचा मेजरमेंट चॅप्टर चालू आहे. बरोबर आहे की नाही? आणि मेजरमेंट चॅप्टर मध्ये तुम्हाला सांगितलंय मेजरमेंट करणं म्हणजे मोजमाप घेणं. कम ऑन, मोजमाप घ्यायचं. याला मोजायचं किती लांब आहे, तर मग मला हे सांगून जमेल का हे ईदभर लांब आहे, 4 बोट लांब आहे, 2 बोट लांब आहे, असं सांगून जमेल का? नाही जमणार. जगाला मान्य असणारी एखादी सिस्टीम आम्हाला शोधावी लागेल हे एकक मोजण्यासाठी, आणि ती आहे मीटर. कम ऑन, मीटर. पण जर मीटर जर एवढं भरत असेल आणि मीटर पेक्षा जर लहान असेल तर आम्ही म्हणू अर्धा मीटर. एवढंच भरत असेल तर म्हणू 0.1 मीटर. बरोबर आहे का नाही? जर त्याच्यापेक्षाही कमी असेल तर आम्हाला आणखीन काहीतरी कमी करावं लागेल, आणि ते आहे सेंटीमीटर, मिलीमीटर, मायक्रोमीटर. मग थोडक्यात जर लक्षात ठेवायचं झालं, आता तुम्हाला येणार आहे हे मेजरमेंट चॅप्टर मध्ये, पण आता मी थोडक्यात सांगेल 1 मीटर म्हणजे किती? 1 मीटर म्हणजे असतं 10⁻⁶ मीटर. मायक्रोमीटर मीन्स 1 मायक्रोमीटर म्हणजे किती असतं? 10⁻⁻6 मीटर असं सांगायचं होतं मला. ते लक्षात येतंय का? 10⁻⁶ मीटर. हे तुम्हाला आता मेजरमेंट चॅप्टर मध्ये थोडंसं चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करतील सर. कळतंय? आणि जर हे कोणाला लक्षात नाही झालं, सर एकक नाही समजलं आम्हाला, तर खाली पुन्हा कमेंट करून सांगा मला. मी पुन्हा पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये एक्सप्लेन करेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगेल की जे महाराष्ट्रातले बाकीचे सगळे विद्यार्थी आहेत, तुम्ही सुद्धा आमचा ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडे तुमचं नाव रजिस्टर करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, किंवा ग्रुपची लिंक सुद्धा दिली आहे, त्याच्यावरून आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्याच्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करा. आम्ही वर्षभर तुमच्या ऑनलाईन क्लासेस घेणार आहोत आणि याच पद्धतीने शिकवणार आहोत. आज के लिए बस इतना ही. स्टे ट्यून्ड, स्टे अपडेटेड. बाय बाय.